गाइस आप देख सकते हैं यहाँ पर नदी में कितना सारा पानी है। अभी नदी को पार करके जाना है हमें। 이거 건데 이리 와. तो गाइस देख सकते हैं आप यहाँ पे बहुत सारा पानी है और हम जा रहे हैं अभी खेत में। तो कितना सारा ये तालाब पार करना पड़ रहा है, आप देख सकते हैं। इकडे सरळ हे काल पाऊस पडला ना, मग अजून आता जास्त चिखल झाला इकडे पाणी। आपलं वावर इकडे पण आहे का? मी तिकडे आलतो ना एक दिवस। हा म्हणजे तेच वावर आहे इकडे का हे दुसरे? हे दुसरे हो का? पोर आले नाही अजून ना। तो अभी चलते गाइस और देखते हैं कुएं में स्नेक मिलते हैं। पोचलो आहे मित्रांनो विहिरीजवळ, तर चला या पकडूया आपण साप। तर बघू शकता ह्या ठिकाणी रसल वायफर साप लाभ करत असताना ह्या विहिरीमध्ये पडलेले मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाणी जास्त खाली नाही आणि जास्त वरती नसल्यामुळे ह्या पद्धतीने आपण ह्या रसल वायफरला रेस्क्यू केलेला आहे। बघू शकता तुम्ही एका काडीने याला काढलेला आहे वरती आणि या ठिकाणी एक पोतडी फिट केलेली आहे अगोदर। तर मित्रांनो अशा प्रकारे हे घोणस नावाचा साप खूप जास्त विषारी असल्यामुळे खूप काळजीने हे रेस्क्यू करावं लागतो। तर अशा प्रकारे ही फर्स्ट घोणस साप आपण या पोतडीमध्ये पॅक करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता खूप सावकाश पद्धतीने मी या घोणस आणि कोणताही विषारी साप असला की त्यांना खूप काळजी घेऊनच रेस्क्यू करत असतो। तुम्ही बघू शकता। तर थोडी ही लापरवाही केली मित्रांनो तर आपल्याला बाईट होऊ शकते आणि त्यामध्ये जीव जाण्याचे हे चान्सेस खूप असतात। तर बघू शकता अशा प्रकारे हा साप आपण रेस्क्यू केलेला आहे पहिला, आणि हा दुसरा साप आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता या साईडला दुसरा साप दिसत असेल तुम्हाला। तर फटाफट आपण याला पण रेस्क्यू करणार आहे। तर फर्स्टवाला साप आपण रेस्क्यू केलेला आहे। आता दुसरा साप कशा प्रकारे आपण वरती काढू तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा मित्रांनो। तर ह्या अशा प्रकारे आपण पहिला साप रेस्क्यू केलेला आहे आणि आता हा दुसरा साप आपण त्याच पद्धतीने वरती काढायचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत राहील। तर अशा प्रकारे हा दुसरा साप हे आपण वरती काढलेला आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही खूप आरामाने आणि काळजीपूर्वक हे दोन्ही साप आपण खूप छान पद्धतीने रेस्क्यू केलेले आहेत। आणि आता यांना आपण रेस्क्यू केला आहे मित्रांनो, तर यांना यांच्या निसर्ग वातावरणामध्ये आपण रिलीज करू। आमच्या एरियामध्ये माझं नाव प्रवीण चंदपड कोलाने। आमच्या एरियामध्ये 2 सरपडे होते घोणस या जातीचे। आम्ही तात्काळ सर्पमित्र आदित्य नाटेकर यांना फोन केला आणि ते 15-20 मिनिटात आमच्या शेतात आले आणि त्यांनी 2 साप घोणस पकडले। आणि माझे सोनू डोकरे सुमित्र ते पण आले होते शेतात, त्यांनी बी मदत केली। तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आता ह्या विहिरीमधले 2 विषारी साप घोणस जे की खूप जास्त विषारी आहे ते आता रेस्क्यू केलेले आहेत। तर हे नरमादा आहे मित्रांनो जोडा। तर आता ह्या विहिरीमधले रेस्क्यू केले आहेत। तर तुमच्या मनात आता भीती नाही ना? भीती नाही आमच्या मनात आता। आम्हाला तुम्ही लय चांगलं काम केलं ते पकडल्याबद्दल, कारण की आम्हाला भीती वाटत होती।
इथे शेतामध्ये. पाणी विहिरीतलं पेत असतं काय? हां प्यायचं पाणी पित असतो आम्ही पाणी. तेच ना, विहिरीवर समजा चक्र चालूच असतं. हो चक्र आम्ही रोजच येतो ना हिरवा. आणि पाऊस पडला त्याच्यामुळे आलो नाही, फक्त 2-3 दिवस झाले. नाही ते बरं झालं ते पकडण्यामध्ये आले. आता हे कसं दूर जंगली ठिकाणी सोडले आपण तर हे 2 समजा जोडे कमी होते. नाही तर आता हे याचं लाभ चालू होतं. हो आता हे आहे ना पिल्ले दिले असते, अंडे देत नाही, नाही डायरेक्ट पिल्ले देते. आणि एकदा पिल्ले दिले ते ना समजा हे आज परिसरात समजा वावरात तर एका टायमाला 70 नाही तर 60 पिल्ले देते डायरेक्ट. हो का? 60 पिल्ले तुम्ही विचार करा कुठं कुठं असं. आणि पाय पडलं याचा वार वाचत नसतो होण्याचा. नाही. आमच्या मागच्या वर्षी आमच्या शेतामध्ये बी साप जास्त चावला होता, घोणस जातीचा. माझ्या छोट्या भाऊजाईला तर चला मित्रांनो, ते साप होता ना. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार रेस्क्यूचा. तर आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. मारलं नाही त्याला. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चला धन्यवाद. जय हिंद, जय भारत.